ओपन माइंड गुरुजीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये जी ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता जे सिरीज चाललेली आहे, जे की निम्मीने आपल्याला 550 MCQ दिले आहे PDF, त्याचा आपली सिरीज चाललेली आहे, ज्याचा हा आजचा 8वा क्लास आहे। आणि जर तुम्हाला या पूर्ण 550 MCQ ची PDF डाउनलोड करायची असेल, जे की मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची असणार फ्री, तर त्याची लिंक मी काय केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला वळूया मग आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर आजचा आपला 8वा क्लास आहे। या अगोदर आपले 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, 2 युनिट DC जनरेटर आणि DC मोटर। आणि याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये आपण हा नवीन चॅप्टर सुरू केला होता, AC 3 फेज इंडक्शन मोटर। तर याचा आपण ऑलरेडी काही क्वेश्चन कव्हर केलेले आहे। आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पण बघू शकता, किंवा प्लेलिस्टची लिंक मी डायरेक्ट तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून पण तुम्ही जाऊन बाकीचे पण वरचे व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला समोरचं समजायला सोपं जाईल। ठीक आहे, तर मग आपली लक्षात ठेवा, जे याच्या पहिल्याच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण मोटारला, जी आपली मोटार आहे ते AC सप्लाय देणार आहे, म्हणून त्याचं नाव आपण AC ठेवलेलं आहे। आणि तोही 3 फेज सप्लाय दिलेला आहे। आणि तुम्हाला बाकीचं जे जनरल आहे मी तुम्हाला मागच्याच क्लासमध्ये कव्हर करून दिला आहे। ठीक आहे, तर मग आजचा पहिला प्रश्न जर बघितला, त्याचा नंबर आहे 146 आहे। प्रश्न आपण सुरू करू, 2 भाषेमध्ये आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये। तर हाऊ पोल पिच, बघा, हाऊ पोल पिच इज मेजर इन टर्म्स ऑफ स्लॉट। ठीक आहे, स्लॉटच्या फॉर्ममध्ये तुम्ही पोल पिच कशी मोजू शकता। पोल पिच म्हणजे मी पिच वरती, याच्याही पहिले शायद लास्ट क्लासमध्ये शेवटचा प्रश्न आपला पिच वरतीच होता। तर पोल पिच म्हणजे 2 त्या वाइंडिंगचे जे स्लॉट आहे आणि ते वाइंडिंग ज्या स्लॉटमधून चालली आहे तेवढं जे अंतर राहते त्याला आपण पिच म्हणतो, जशी क्रिकेट खेळाची पिच राहते त्याचप्रमाणे। तर इथं विचारलं आहे की पोल पिचचा मेजर करण्यासाठी नेमका त्याचा फॉर्म्युला काय, स्लॉटच्या फॉर्ममध्ये, जिथे त्या फॉर्म्युलामध्ये स्लॉटचा उल्लेख झालेला पाहिजे, तर फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याचा राहील नंबर ऑफ स्लॉट। ठीक आहे, नंबर ऑफ स्लॉट कुठे आहे, इथे आहे नंबर ऑफ स्लॉट, इथे नाही आहे, म्हणजे हा नाही आहे, इथे पण नाही आहे, नंबर ऑफ इथे पोल आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा, नंबर ऑफ स्लॉट इन द स्टेटर डिवायडेड बाय नंबर ऑफ पोल, म्हणजे काय की स्लॉट डिवायडेड बाय पोल, असं तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे, पोल पिचचा आहे इन टर्म्स ऑफ स्लॉट, कारण की पोल पिचचे पुन्हा दुसरे फॉर्म्युला आहे। पण प्रश्नामध्ये विचारलं होतं की वाइंडिंग स्लॉटच्या संदर्भात पोल पिच कसे मोजाल बा, असं विचारलं होतं, म्हणून याचा C आन्सर काय बिलकुल बरोबर आहे। ठीक आहे, फॉर्म्युला आहे जे की आपल्याला पाठ करावं लागेल, याच्यावरती असं काही खास भाष्य करू शकत नाही। ठीक आहे, चला, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मीन सर्कम्फरन्स। ठीक आहे, मीन सर्कम्फरन्स म्हणजे काय होते की सरासरी घेर काढायचा। घेर म्हणजेच काय होते, समजा आता ही आपली कॉईल आहे, ही काय कॉईल आहे, आता ही थोडीशी जाड राहील ना गोल फिरवल्यानंतर, तर ही तुमची समजा कॉईल आहे। तर घेरा म्हणजे काय, हे जे बाहेरची पूर्ण रिंग आहे, जसं आपण परीघ म्हणतो, बघा परीघ म्हणतो, आउटर रिंगचं टोटल सर्कम्फरन्स म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये सर्कम्फरन्स म्हणतो। तर हे जे पूर्ण बाहेरचं आहे, या बाहेरचं पूर्ण एक राहील, आणि आतमधचं वाइंडिंगच्या आतमधलं दोन्ही अंतर काय राहील, वेगळे वेगळे राहील ना। तर हा जो आतमधचा आहे त्याला आउटर म्हणू, आणि जो आतमधला आहे त्याला काय म्हणू आपण, इनर म्हणू। तर फॉर्म्युला विचारला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काढायचा आहे कॉईलचा सरासरी घेरा किती आहे हे काढायचा आहे। तर हा काय म्हटलं आपला, हा झाला आपला कॉईल, लक्षात राहील। आउटर डायमीटर इनर डायमीटर कसं राहते, तसंच आउटर यानी म्हणजेच बाहेरचा सर्कम्फरन्स आणि आतला सर्कम्फरन्स, त्याचा फॉर्म्युला राहील आतमधला सर्कम्फरन्स आणि बाहेरचा सर्कम्फरन्स डिवायडेड बाय 2 राहील। म्हणजे या दोघांची काय करायची, बेरीज करायची, प्लस करायचं आणि भागीला काय करायचं, 2 करायचं। तर बघा प्लसवाला तसा तर ऑप्शन एकच आहे, तर B लक्षात राहील, सोपं जाईल तुम्हाला। फक्त लक्षात ठेवा वरती काय करायचं आहे, प्लस करायचं, म्हणजे याचं B आन्सर काय बिलकुल बरोबर राहील। त्यानंतर व्हॉट इज द सिंक्रोनस स्पीड ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हॅव्हिंग द, बघा 6 पोल दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 50 हर्ट्ज। ते मराठीमध्ये पण वाचून घेऊ आपण। AC 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 50 हर्ट्ज दिली आहे तुम्हाला, आणि पोल दिलेला आहे म्हणजे ध्रुव दिलेला आहे तुम्हाला 6। तर तुम्हाला समकालीन गती काढायची आहे, त्याला ज्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो, NS नी डिनोट करतो। त्याचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगितला, काय फॉर्म्युला, 120 F/P असा त्याचा फॉर्म्युला आहे। तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण दिली आहे आणि पोल पण दिले आहे, तर याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढू शकता, सोपं आहे एकदम बिलकुल। काय कराल तुम्ही, 120 गुणिला फ्रिक्वेन्सी किती दिलेला आहे 50 आणि पोल किती दिलेला आपल्याला 6, तर 6 × sin 2 12, म्हणजे इथं 20 येणार
1000 आणि 5 दुने 10 म्हणजे 10 वरती 2 शून्य म्हणजे तुमचं उत्तर काय यायला पाहिजे 1000 यायला पाहिजे. कॅल्क्युलेट करा तर कॅल्क्युलेट करा, किंवा तुम्हाला जर भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर मग हा टेबल तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. म्हणजे इथं काही दिमाग लावायची गरज नाही आहे. सरळ तुम्हाला 6 पोल दिली आहे म्हणजे 1000 RPM राहिले आणि फ्रिक्वेन्सी आपली तुम्हाला 50 हर्ट्झ कॉन्स्टंट राहते आपल्या इंडियामध्ये. 4 पोल म्हटलं असतं तर 1500 झालं असतं, 2 पोल म्हटलं असतं तर 3000 झालं असतं. असं सोपंसं टेबल जर लक्षात ठेवलं तर तुमच्या फटाफट लक्षात येईल. पण आता सध्या कॅल्क्युलेट करून मी दाखवलेलं आहे आणि टेबल भविष्यात कामी पण येऊ शकते तुम्हाला. ठीक आहे. 6 पोलसाठी सिंक्रोनस स्पीड किती राहील आपली 1000 RPM राहील म्हणजेच रोटेशन पर मिनिट. त्यानंतर कॅल्क्युलेट द पर्सेंटेज स्लिप. आता तुम्हाला आहे ना स्लिप काढायची आहे, पर्सेंटेज स्लिप. तुम्हाला पोल दिलेले आहे 6, फ्रिक्वेन्सी. आता ही न्यूमेरिकल मी ऑलरेडी तुम्हाला शिकवून ठेवलेला आहे ओपन माइंड गुरुजीवरती, हिंदीमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. इथं जास्त वेळ तुमचा मी वाया घालवणार नाही, तरी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. बघा 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि ॲक्च्युअल स्पीड दिलेली आहे 160 RPM. तर बघा स्पीड दिलेली आहे तुम्हाला किती 160 नाही आहे 960 आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण ज्याला एफ म्हणतो, किती आहे 50 हर्ट्झ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोल दिलेला आहे, पोल दिलेले आहे 6. तर सर्वप्रथम तुम्हाला काय काढायचा स्लिप, पर्सेंटेज स्लिप काढायचा. फॉर्म्युला काय तुमचा NS मायनस NR किंवा N आणि डिवायडेड बाय NS. तर तुम्हाला हा NRची व्हॅल्यू माहीत आहे पण NSची व्हॅल्यू माहीत नाही, तर NS तुम्हाला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. किंवा मी याच्यापूर्वी जर तुम्हाला टेबल दाखवला तो जर तुम्हाला पाठ असणार, पोल जर 6 असले आणि फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्झ आहे तर RPM किती होणार तुमचं 1000 होणार. तुम्ही सोप्या पद्धतीने काय करू शकता, 1000 मायनस 960 आणि भागीला पुन्हा काय करू शकता 1000 करू शकता. म्हणजेच तुमचं उत्तर काय राहील, मग उत्तर राहील तुमचं 1000 मधून 960 गेले इथं तर 40 आणि भागीला काय राहील 1000 राहील आणि गुणीला मग 100 करू शकता. तर याचं तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं तर तुमचं उत्तर 4% येते. किती येते 4%. कारण की बघा 1 2 3 0 1 2 3 0 कापले तर उत्तर 4 येते. आता मी थोडंसं स्पीडमध्ये सांगितलं कारण की एकदम तुमचा वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. तर याचा सी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे त्यानंतर व्हॉट इज द रोटर फ्रिक्वेन्सी ऑफ 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग. आता विचारला आहे की स्टार्टिंगमध्ये तुमच्या रोटरची फ्रिक्वेन्सी किती राहील. तर आता तुम्हाला याच्यासाठी थोडंसं नॉलेज पाहिजे तेव्हा तुम्ही याचं उत्तर देऊ शकता की रोटर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला राहते स्लिप इंटू आपल्या स्टेटरची फ्रिक्वेन्सी. स्टेटर जो बाहेरचा वाइंडिंग आहे आणि रोटर म्हणजे जो आतला वाइंडिंग आहे. आणि फ्रिक्वेन्सी कुठं राहील, जिथे AC करंट आला तिथे काय राहते, फ्रिक्वेन्सी राहते. तर त्यांनी विचारला जो फिरणारा रोटर आहे त्याची फ्रिक्वेन्सी सुरुवातीला किती राहील, त्याच्यामध्ये जो करंट राहील त्याची. तर लक्षात ठेवा जेवढी स्टेटरची फ्रिक्वेन्सी राहील तेवढी तुमच्या रोटरची फ्रिक्वेन्सी राहते. त्याचं कारण असं की आपला स्लिप काय राहते सुरुवातीला 1 राहते. सुरुवातीला स्लिप काय राहते 1 राहते. कारण तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय सांगितलं मी, सिंक्रोनस स्पीड मायनस ॲक्च्युअल स्पीड डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड. तर हे स्पीड काय राहते सुरुवातीला ॲक्च्युअल रोटरची 0 राहते. तर 0 असल्या कारण मग तुमचं काय होऊन जाईल NS डिवायडेड बाय NS होऊन जाईल. कॅन्सल केल्यावर उरते किती 1. मग स्लिप जर तुमचा 1 आला आणि इथे जर 1 पुट केलं तर तुमचा रोटर आणि स्टेटरचा फ्रिक्वेन्सी काय येते सेम येते. आता बघा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमच्या हे पल्ले पडू शकते, तुमच्या डोक्यात जाऊ शकते. नाही तर तुमच्या डोक्याच्या 4 बोटं थोडंसं वरतून जाणार जे मी बोललेलं आहे. तरी काही हरकत नाही. याचं उत्तर मग काय राहील इक्वल टू सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लाय म्हणजे तुमच्या स्टेटरचा फ्रिक्वेन्सी. कारण सप्लाय कोणाला देतो आपण, स्टेटरला देसाव. तर काय राहील रोटर आणि स्टेटर दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी म्हणजे सप्लायच्या फ्रिक्वेन्सी एवढी तुमची काय राहील, तुमच्या मोटरच्या इंडक्शन मोटरची वारंवारता किती राहील स्क्विरल केज 3 फेज इंडक्शन मोटरची असं विचारलं होतं. ठीक आहे. तर रोटरची फ्रिक्वेन्सी आणि तुमच्या स्टेटरची दोन्ही काय राहते सारखी राहते. म्हणजे स्टेटरचीच म्हणजे सप्लायची. म्हणजे याचं हे उत्तर काय बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर हाऊ द व्होल्टेज इज रिसीव्ह इन द रोटर इंडक्शन मोटर, रोटर ऑफ इंडक्शन मोटर. आता विचारला आहे की व्होल्टेज कसा रिसीव्ह केला जाते 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये. असं मी सांगितलं सुरुवातीला याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये की रोटरला सप्लाय आपला द्यायची गरज नाही आणि आपण त्याला सप्लाय देत पण नाही. ठीक आहे. तरी त्याच्यामध्ये करंट देतो. विचारला आहे की इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये व्होल्टेज कसे प्राप्त केले जातात. बघा कसे प्राप्त केले जातात तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर शिकले असेल म्हणजे 100% फर्स्ट इयरमध्ये शिकलेला आहे. ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहिती आहे पहिली एक वाइंडिंग राहते आणि एक दुसरी वाइंडिंग राहते, 2 वाइंडिंग राहते. याला प्रायमरी म्हणून याला सेकंडरी. तर याच्या दोघांमध्ये काही कनेक्शन नाही राहत. म्हणजे ते जादू झाल्यासारखं म्हणजे मॅजिक सारखं. एक वाइंडिंग वेगळी ही वाइंडिंग वेगळी, एक प्रकारचं मॅजिकच आहे. तर इकडला करंट काय होते इकडल्या वाइंडिंगमध्ये जाते जेव्हा की दोघांचं काही कनेक्शन नाही राहत. तसंच आपल्या स्टेटर म्हणजे बाहेरची वाइंडिंग आणि रोटरमध्ये आतली वाइंडिंग, त्या आतल्या वाइंडिंग आणि बाहेरच्या वाइंडिंगचं काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही. तरी पण हे जे रोटरची वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये काय होते करंट फ्लो होते किंवा करंट आणि व्होल्टेज दोन्ही पण येते. तेच विचारलं की कसं येते तर त्याला आपण ट्रान्सफॉर्मर ॲक्शन म्हणतो. काय म्हणतो ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये इकडला करंट इकडे जातो सेम तसं काय होतं स्टेटरचा करंट काय होतो रोटरमध्ये जातो. ते सर्व काम आहे ना फ्लक्समुळे होते. कशामुळे होते
फ्लक्समध्ये तर जास्त आपण खोलात नाही जाऊ. तर डायरेक्ट कनेक्शन राहत नाही ड्यू टू बॅक EMFचा इथंच प्रश्नच नाही आहे. डायरेक्ट कनेक्शन टू रोटरला मी सांगितलं आपण सप्लाय लावतच नाही, पण रोटरला ट्रान्सफॉर्मर ॲक्शननी स्टेटर आणि रोटरमध्ये दोघांमध्ये ट्रान्सफॉर्मर ॲक्शन राहते. दोन्ही वाइंडिंग जरी वेगळ्या असल्या तरी फ्लक्स काय करते, स्टेटरचे रोटरला कट करतात आणि त्याच्यामध्ये EMF काय होते, इंड्यूस होते. म्हणजे त्याचा डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर which method is applied to control the speed of 3-phase squirrel cage induction motor from its rotor side. आता इथं विचारला आहे बघा, ॲक्च्युली इथं आहे ना स्क्विरल केज इंडक्शन मोटरची गोष्ट केली आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या रोटरला आपण काहीच कनेक्ट करू शकत नाही, तरी आता इथं प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की रोटरच्या साईडनी कसे कंट्रोल करू शकतो. ॲक्च्युली स्क्विरल केजच्या ठिकाणी आहे ना स्लिप रिंग पाहिजे होतं, पण आता असो जो प्रश्न दिलेला आहे तो आपण त्याला सामोर घेऊन जाऊ. आता बघा, 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा वेग रोटरच्या बाजूने नियंत्रण, रोटरच्या बाजूने स्क्विरल केज इंडक्शन मोटरला ॲक्च्युली कंट्रोलच करता येत नाही. पण इथं प्रश्न जो दिला आहे त्याचं उत्तर यांच्या हिशोबाने कॅस्कॅड कनेक्शन आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की उत्तर ठीक आहे, पण तो प्रश्नामध्ये स्क्विरल केजच्या ठिकाणी स्लिप रिंग पाहिजे होतं, पण दिलं आहे, काही टेन्शन घेऊ नका. पण या प्रश्नानुसार त्याचं उत्तर चुकीचं आहे माझ्या मताने, पण निम्मीने दिलं आहे. प्रश्नच चुकीचा असल्यामुळं काही प्रश्न नाही आहे. तर याचं उत्तर लक्षात ठेवा की काय राहील, कास्कॅड ऑपरेशन राहील. कास्कॅड ऑपरेशनमध्ये काय केलं जाते, 2 मोटर लावल्या जाते आणि पहिली जी मोटर राहील स्लिप रिंग राहते आणि ह्या मोटरला आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल करायचा आहे. तर या मोटरच्या स्लिप रिंगचा सप्लाय घेऊन दुसऱ्या मोटरला दिला जाते. म्हणजे या मोटरची काय करू शकतो आपण, स्पीड कंट्रोल करू शकतो. तर ॲक्च्युली इथं स्क्विरल केजच्या ठिकाणी स्लिप रिंग या मोटरचं नाव पाहिजे होतं, पण काही हरकत नाही. याचा आन्सर ए आहे असं आपण समजून चालू, म्हणजे 100% ए आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न आहे त्यानंतर, विच लॉस इन 3-phase इंडक्शन मोटर डिटरमाइन द ब्लॉक रोटर टेस्ट. ठीक आहे. टेस्ट त्याच्यानंतर आहे अवरोधित रोटर चाचणीद्वारे. ठीक आहे. अवरोधित म्हणजे त्याला ब्लॉक करून ठेवणं. 3-phase इंडक्शन मोटरचे कोणते नुकसान निश्चित केले जाते. बघा, टेस्टचे आहे ना खूप सारे प्रकार आहे आणि त्याच्यात तुम्हाला माहिती आहे कॉपर लॉस आहे, आपल्याजवळ लॉस पण खूप सारे आहे. प्रत्येक लॉस फाइंड करायसाठी एक वेगळी मेथड आहे. इथे विचारला आहे ब्लॉक रोटर टेस्ट. नेमकी हे जे ब्लॉक रोटर टेस्ट आहे याचा वापर करून आपण कोणता लॉस फाइंड करू शकतो. आपण त्यांनी कॉपर लॉस म्हणजे तांब्याचं नुकसान कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात ठेवा, फ्रिक्शन बिअरिंगमध्ये होती याचं काही टेन्शन नाही. हिस्टेरिसिस आणि एडी करंट याच्यासाठी पण या लॉस ही पद्धत वापरली जात नाही. याच्यासाठी फक्त कॉपर लॉस काढायसाठी ब्लॉक रोटर टेस्ट वापरली जाते. तर म्हणून याचं ए आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर why preheating is necessary for motor before the varnishing in rewinding process. तुम्ही जर बघितलं सेम प्रश्न आहे ना तुम्हाला DC मोटरमध्ये की DC जनरेटरमध्ये आपण सेम प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. कसा, तिथं प्रश्नामध्ये विचारला आहे की रिवाइंडिंग प्रक्रियेमध्ये वॉर्निश करण्यापूर्वी मोटर प्रीहीट का केले जाते. तुम्ही बघितलं असेल आणि मी असं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलं होतं की जशी वाइंडिंग झाली का वाइंडिंगला काय केलं जाते, एक तर त्याला ड्रायरनी तुम्हाला म्हणजे त्याच्यातनं गरम हवा सोडली जाते. ठीक आहे. किंवा मग काय करते, तुम्ही जर कोणा दुकानामध्ये जर गेले असेल रिवाइंडिंग करते त्याच्यावरती तो पिवळा इन्कॅन्डेशन लॅम्प राहते ना, गरम होते तो एकदम, तो लॅम्प लावून ठेवते जास्त वोल्टवाला 200-400 वोल्टचा. म्हणजे काय होते, तिथे हीट तयार होते म्हणजे गरमी तयार करतात. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये राहू शकते मॉइश्चर. काय राहू शकते, मॉइश्चर जे बारीक बारीक पाण्याचे थेंब आहे जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला काय म्हणतो, मॉइश्चर म्हणतो. मॉइश्चर असलं आणि जर आपण वॉर्निश केलं तर मॉइश्चर काय होईल, त्याच्या आतमध्ये फसून जाईल आणि मग आपण मोटर चालू केली की ते शॉर्ट सर्किट होईल किंवा काही ना काही आपल्या वाइंडिंगमध्ये प्रॉब्लेम होईल. काही ना काही म्हणजे शॉर्ट सर्किटच होते आतमध्ये. तर त्याच्यामुळे पहिले आपण काय करतो, त्याला गरम करतो. बघा, टू ड्राय द वॉर्निश क्विकली इन वाइंडिंग. नाही, बिलकुल वाइंडिंग गरम करण्याकरता किंवा वाइंडिंग पटकन सुकली पाहिजे म्हणून आपण त्याला गरम करतो, हे चुकीचं आहे. इझी टू फ्लो वार्निश इन द वाइंडिंग पटकन त्या वाइंडिंगमध्ये पटकन वार्निश गेलं पाहिजे म्हणून आपण गरम करतो, हेही चुकीचं आहे. टू इन्क्रीज द इन्सुलेशन रेजिस्टन्स व्हॅल्यू. आता बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू ठीक आहे, ड्राय केल्याने वाढते, पण आपण नेमकं ड्राय तिथं रेजिस्टन्स वाढवायसाठी नाही करत आहोत. कशासाठी करत आहोत, टू ड्राय आउट द मॉइश्चर बिटवीन द वाइंडिंग. म्हणजेच वाइंडिंगमध्ये जर ओलावा असेल, त्याला आपण मॉइश्चर म्हणतो, तर त्याला काढायसाठी आपण काय करतो, त्याला पहिले गरम करतो. एक तो गरम हवा सोडू, नाहीतर मग त्याला गरम करू. फक्त एवढं की ताव्यावर नाही ठेवणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर आहे विच टाईप ऑफ टेस्ट इज कंडक्टेड युजिंग द इंटरनल ग्राउलर. बघा, ग्राउलर पण आपण बघितलं आहे. जेव्हा आपण DC मोटर बघितली ना, एक इंटरनल होता आणि एक काय होतं, एक्सटर्नल होतं. इथं विचारला की इंटरनल ग्राउलर AC मोटरच्या वाइंडिंगमध्ये नेमकं आपण कशासाठी वापरलं जातं. तुम्हाला आठवत असणार की अशा प्रकारे याला काय, हे एक्सटर्नल झालं. ठीक आहे, एक्सटर्नल झालं आणि पुन्हा दुसरं काय राहते, इंटरनल राहते. आता एक्सटर्नलची डायग्राम लावून दिली नाही, इथे इंटरनल विचारला आहे. ही डायग्राम एक्सटर्नलची आहे, तुम्हाला आठवत असेल तर मी इंटरनलची पण डायग्राम दाखवली
दाखवली होती. तर इथं विचारला की इंटरनल ग्राउलरचं काम काय, तर ते त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट आहे की नाही वाइंडिंगमध्ये ते चेक करण्याकरता आपण काय करतो, इंटरनल ग्राउलरचा यूज करतो. बाकीच्या मग ग्राउंड टेस्ट आहे, पोलॅरिटीचा इथं हे नाही आहे, आणि कंटिन्युटीसाठी आपण एक्सटर्नल ग्राउंडर म्हणजे हा वापरतो. पण प्रश्नात आपल्याला इंटरनल विचारलं होतं म्हणून याचं उत्तर काय राहील, शॉर्ट सर्किट टेस्ट करण्याकरता वापरतो. त्याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर विच डिव्हाइस इज यूज टू टेस्ट द स्टेटर वाइंडिंग शॉर्ट अँड ओपन फॉल्ट. आता विचारला आहे की स्टेटरमध्ये जर तुम्हाला टेस्ट करायचा आहे आणि शॉर्ट आणि ओपन फॉल्ट तुम्हाला फाइंड करायचा आहे. मराठीमध्ये पण वाचून घेऊ. स्टार्टर वाइंडिंग शॉर्ट आणि ओपन फॉल्ट तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर आपण काय म्हणू त्याला, इंटरनल ग्राउलर. आत्ताच आपण त्याच्यावरती बघितलं होतं की शॉर्ट सर्किटसाठी पण आपण काय वापरतो, इंटरनल ग्राउलर. आपण AC 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. तर त्याचं बी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग द थर्मल कटआउट. आता बघा इथं विचारलं की थर्मल कटआउटचं काम काय आहे. फ्यूज इन AC मोटर ॲडिशनल फ्यूज. बघा प्रश्नात असं विचारला की 3 फेज इंडक्शन मोटर आहे आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपण एक फ्यूज लावलेला आहे, आणि तरी पण पुन्हा आपण काय केलं त्याला की थर्मल कटआउट, पुन्हा एक ॲक्च्युअल तो रिले राहते, एक सेन्सर आहे ज्याचं त्याला म्हणतो आपण थर्मल कटआउट म्हणतो. ठीक आहे. पुन्हा मराठीमध्ये वाचून घेऊ. AC मोटरमध्ये सर्किटमध्ये फ्यूज व्यतिरिक्त, फ्यूज तर लावतोच आपण मोटरला प्रोटेक्ट करण्याकरता, पण पुन्हा आपण काय करतो, थर्मल कटआउटचा आपण वापर करतो. तो थर्मल कटआउट म्हणजे एक रिले आहे, तो त्याचा वापर का बरं वापरतो, तर ॲक्च्युअल त्याचा काम असं आहे की काय करतो आपण की जर ओव्हरलोड जर झाली आपली मोटार, तर तिच्या वाइंडिंगचं काय होते, टेम्परेचर म्हणजे मोटरचं टेम्परेचर वाढते आणि ते वाइंडिंग काय होऊ शकते, बर्न होऊ शकते, म्हणजे जळू शकते ते. तर मग त्याला मोटरला वाचवायसाठी आपण एक प्रोटेक्शन लावतो, जे की हीट जर वाढली तर तो काय करतो, कटआउट म्हणजे मोटरला तुमच्या बंद करून देतो. त्याचं नाव आहे थर्मल कटआउट. पण या प्रश्नाच्या उत्तरमध्ये निम्मीने काय म्हटलं आहे की अलाव द कंटिन्युअस ओव्हरलोडिंग. इथं याचं काम बिलकुलच हे नाही आहे, सतत ओव्हरलोडिंगसाठी परवानगी देणे नाही आहे. परवानगी काय करतो, तो कट करतो ॲक्च्युली. परंतु निम्मीने याचा सी आन्सर दिला आहे, तर मी याला सहमत नाही आहे. पण असो, निम्मीच्या आन्सर कीमध्ये सी दिला आहे. पेपरात पण तुम्हाला सी मारायचा आहे, तर माझ्या मताने हे अलाव नाही करत, हा काय करते, ब्लॉक करते ॲक्च्युली. म्हणजे तो ओव्हरहीट होऊ नाही देत, म्हणजे त्याचा परफेक्ट आन्सर ए राहायला पाहिजे माझ्या मताने. परंतु माझं मत वेगळं आहे आणि आपल्याला निम्मीच्या पद्धतीने चालायचं हे मत वेगळं आहे. पण ॲक्च्युअल आन्सर कॉम्पिटेटिव्हमध्ये गेलं तर प्रोटेक्ट फ्रॉम ओव्हरलोड असा तुम्ही ऑप्शन देऊ शकता, किंवा ओव्हरहीट पण कधी राहू शकते. पण सध्या पुरता आपला सी काय बिलकुल बरोबर आहे, निम्मीच्या पद्धतीने माझ्या नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे, विच टाईप ऑफ मोटर इज यूज टू प्रोटेक्ट द हाय स्टार्टिंग टॉर्क ॲट व्हेरिएबल स्पीड. आता इथं असं विचारलं आहे की तुम्हाला विच टाईप ऑफ मोटर, कोणत्या प्रकारची मोटर वापराल ज्यासाठी तुम्हाला हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, म्हणजे सुरुवातीचा टॉर्क पाहिजे, काय पाहिजे, जास्त पाहिजे. तर टॉर्कच म्हटलं आहे मराठीमध्ये. पण टॉर्क म्हणजे सुरुवातीची जी शक्ती आहे ते कोणत्या मोटरमध्ये जास्त राहू शकते. तर ते टॉर्क म्हणजे काय, जसं तुम्ही बाईक चालवता ना, बाईकमध्ये पहिल्या गिअरवर तुमचा टॉर्क जास्त राहते. म्हणजे तुम्ही 4-5 मित्र जरी बसले आपल्या गाडीवरती, तरी तो पहिल्या गिअरवरती तुम्ही गाडी उचलू शकता. पण तुम्ही 4-5 जण बसा आणि चौथ्या गिअरवर गाडी उचला, कारण चौथ्या गिअरवर काय राहते, स्पीड जास्त राहते आणि टॉर्क काय राहते, कमी राहते. तुमची गाडी काय होते, बंद होऊन जाते. कारण की टॉर्क काय राहते, चौथ्या गिअरवर कमी, पण आपल्याला टॉर्क काय पाहिजे, जास्त पाहिजे, म्हणजे पहिल्या गिअरवर आपण गाडी चालवतो. तसाच तो टॉर्क म्हणजे ते जे शक्ती आहे, गुणन शक्ती म्हणतो आपण त्यालाच टॉर्क म्हणतो. तर इथं विचारलं आहे की कोणती मोटर वापराल, त्याच्यासाठी स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो, कारण याच्या रोटरमध्ये आपण रेजिस्टन्स ॲड करू शकतो आणि रेजिस्टन्स ॲड करून आपण काय करू शकतो, त्याचा टॉर्क वाढवू शकतो. बाकीच्या मोटरमध्ये असं काही आपण करत नाही. ठीक आहे. स्क्विरल केजमध्ये तर बिलकुलच नाही. आणि आपण इथं सिंगल पेजचा विचारच नाही करता, आपण 3 पेजचा विचार करताय. स्क्विरल केज नाही राहत, कारण मग आपण मी सांगितलं की स्क्विरल केजमध्ये आपण रेजिस्टन्स लावू शकत नाही, कारण की तो केज काय राहते, पॅक राहते. तुम्हाला समोर क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर याचं उत्तर काय आहे, स्लिप रिंग इंडक्शन मोटर, कारण की याच्या रोटरला आपण काय लावू शकतो, बाहेरून रेजिस्टन्स कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड स्लीप इन AC इंडक्शन मोटर. आता विचारला आहे टॉर्क आणि स्लीपमधलं काय रिलेशन. आता बघा बरोबर समजून घ्या, मी तुम्हाला टॉर्क काय होते तेही सांगितलं आणि स्लीप काय होते तेही सांगितलं. तर बघा दोघांचं रिलेशन काय, म्हणजे मामा लागते, काका लागते, दादा लागते, काय लागते दोघं ते सांगायचं आहे. तर बघा काय लागते, कसं सांगायचं, असं कसं सांगायचं, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं की तुम्हाला माहीत आहे लोड जर वाढला, जशी तुम्ही जर पूर्ण मित्र जर बसले तर त्या गाडीवर लोड वाढणार, लोड वाढला की त्याची स्पीड काय होणार, स्पीड कमी होणार.
स्पीड काय होणार, कमी होणार. आणि स्पीड जर का कमी झाली तर तुम्हाला माहिती आहे स्लिपचा फॉर्म्युला काय, स्लिप काय म्हणते आपली सिंक्रोनस स्पीड मायनस तुमची ॲक्च्युअल स्पीड. मग जर तुमची जर स्पीड जर कमी होत असली तर इथं काय विचारला, टॉर्क आणि स्लिपचा फरक विचारला आहे. तर टॉर्क तुमचा काय झाला, टॉर्क तुम्हाला जर वाढवायचा असला तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा स्पीड तुमची कमी करावं लागेल. जर तुमची स्पीड जर कमी झाली तर ऑटोमॅटिक तुमचा स्लिप काय होतो, वाढतो. कारण की स्पीड जर तुमची कमी झाली आपोआप, समजा स्लिपचा फॉर्म्युला काय, एस इक्वल्स टू समजा 1000 मायनस समजा पहिले 900 आहे आणि आता काय करू आपण, याला 900 वरून काय करू, स्पीड कमी करू, 800 करू. 800 केल्याबरोबर याचं उत्तर काय होईल, स्लिपचं वाढून जाईल. कारण हे स्पीड काय झाली, कमी झाली. स्पीड कमी झाली की स्लिप काय होतो, वाढतो. पण इथं काय, स्लिप आणि टॉर्क दोन्ही विचारलं तर लक्षात ठेवा, स्लिप आणि टॉर्क दोन्हीही एकासोबतच वाढणार आणि एकासोबतच काय होणार, कमी होणार. पण स्पीड काय राहते, याच्या उलटी राहते. म्हणजे हे दोघं वाढले तर स्पीड कमी होते आणि स्पीड जर वाढली तर हे दोघे काय होते, कमी होते. तर रिलेशन इथे विचारलं होतं कोणाचं, स्लिप आणि टॉर्कचं. तर इथं ऑप्शन आता शोधू आपण की जे दोन्ही एकामेकासोबत मागं पुढं करणार. बघा आपण आता सध्या इन्क्रीज, आता बघा इथं इन्क्रीज आहे आणि टॉर्क पण इन्क्रीज होतात, म्हणजे हे बरोबर आहे. आणि पुन्हा जर बघितलं बघा, डिक्रीज इन्क्रीज नाही होत, डिक्रीज इन्क्रीज नाही होत. आणि इथं बघा स्लिप डिक्रीज होत आहे आणि टॉर्क पण काय होत आहे, डिक्रीज होत आहे. ॲक्च्युली हेही आन्सर काय तुमचं बरोबर आहे, परंतु निम्मीनी फक्त काय सांगितलं की याचं बी आन्सर बरोबर आहे. तर आपण याला बीलाच बरोबर आहे असं पकडून चालू. पण याचे माझ्या मताने दोन्ही आन्सर काय बरोबर आहे, बी आणि डी. पण तुम्हाला मारताना एक्झाममध्ये बीच मारायचा आहे जर तुम्ही ITI ची एक्झाम देत असाल तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 160. तर 160 वरती जर मी बघितलं, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ AC इंडक्शन मोटर इफ रोटर बार इज ओपन सर्किट. आता इथं म्हटलं आहे की 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जर रोटरचे बार ओपन झाले, काय झाले, ओपन झाले म्हणजे तुटला. समजा रोटर बार ओपन सर्किट असल्यास AC मोटरवरती काय परिणाम होईल. रोटर बार म्हणजे जसं स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे तर याचा समजा एक बार ओपन जर झाले, जर बार ओपन झाले तर याचा परिणाम काय होईल, तर लक्षात ठेवा की ओव्हरहीट होणार. काय होणार, मोटर ओव्हरहीट होणार. ओव्हरहीट म्हणजे ते गरम येणार, रोटर काय येणार, गरम येणार. म्हणजेच मग त्याच्यात गरम झालं की वाइंडिंग काय होऊ शकते, जळू शकते. तर याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर विच टाईप ऑफ वायर इज यूज फॉर रिवाइंडिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. तर बघा इथं विचारलं आहे की 3 फेज इंडक्शन मोटरची रिवाइंडिंग करायची आहे तर कोणत्या प्रकारचा वापर, कंडक्टरचा वापर कराल. तुम्हाला माहिती आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियम दोघांपैकी एक वापरतो, पण जनरली आपण कॉपर प्रिफर करतो. तर इथं आता कॉपर, पण ऑप्शन जर तुम्ही बघितले ना, कॉपरचे तर सर्वच आहे. बघा इथे कॉपर आहे, इथे कॉपर आहे, इथे कॉपर आहे, इथेही कॉपर आहे. पण इथं सुपर इनॅमेल म्हटलं आहे, इथं PVC म्हटलं आहे, इथं कॉटन म्हटलं आहे, इथे कॉटन म्हटलं आहे. म्हणजेच त्याच्यावरती कोटिंग कशाची राहते. तुम्हाला माहित आहे की हे PVC झालं, अशा प्रकारची वाइंडिंगचा वायर राहते का, बिलकुल नाही. हे कॉटन झालं, याच्यावरती सिल्क किंवा कॉटन लावलेलं राहते, अशी वाइंडिंगचा वायर नाही राहत. पण आपला कसा राहतो, असा राहतो. म्हणजे सुपर इनॅमल म्हणजे त्याच्यावरती इनॅमल एकदम पातळ काय केलेलं राहते, लेअर चढवलेली राहते, त्याचं नाव आहे सुपर इनॅमल कॉपर. कॉपरचा कंडक्टर आणि त्याच्यावर इनॅमलचं काय राहते, वरतून कोटिंग राहते. म्हणून याचं उत्तर काय राहील आपलं, ए बरोबर राहील, सुपर इनॅमल कॉपर. तर जनरली उत्तर देताना कॉपरची वाइंडिंग बनवतो असं कधीच नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं सुपर इनॅमल कॉपर. कारण की जर याच्यावरती कोटिंगच नसली तर तुमची त्याची वाइंडिंग, त्या कॉपर कंडक्टरचा काहीही फायदा होणार नाही, ती वाइंडिंग म्हणून काम करणारच नाही. ठीक आहे. म्हणून त्याच्यावरती कोटिंगची आवश्यकता असते, त्याच्यावरती एक लेअर चढवलं राहते पातळ बिलकुल, त्याला म्हणते सुपर इनॅमल कॉपर वायरचा आपण काय करतो, रिवाइंडिंग करण्याकरता वापर करतो. म्हणजे याचा ए ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर विच मटेरियल इज यूज ॲज ए वेजेस इन वाइंडिंग प्रोसेस. बघा वाइंडिंग प्रोसेसमध्ये पाचर म्हणून कोणती सामग्री वापरली जाते. पाचर म्हणजेच वेजेस म्हणजे म्हणजे छोटे छोटे तुकडे. कशासाठी, स्लॉटमध्ये आपण वाइंडिंग टाकतो, ती वाइंडिंग काय राहते, थोडी लूज पण राहू शकते. त्याला बरोबर टाईट करून ठेवण्यासाठी म्हणजे पकडून ठेवायसाठी आपण काय करतो, एक वेजेस टाकतो, तुकडे टाकतो. आता ते PVCचे राहू शकते, फायबरचे पण राहू शकते, किंवा आपण तिथे आहे ना लाकडी पण वापरतो. ठीक आहे. तर लाकडी जर राहिले तर ते कशाचे राहते, बांबूचे राहते. कशाचे राहते, बांबूचे. तर तो ऑप्शन सी काय राहील, बिलकुल बरोबर राहील. आता बघा ॲक्च्युली एम्पायरचा तो पेपर राहते आणि ते ढिल्ला पडू शकते, म्हणून आपण काय करतो, छोटे छोटे ते तुकडे टाकतो, त्याला आपण वेजेस म्हणतो. काय म्हणतो, वेजेस म्हणतो. म्हणजे असे आपण आकार करू त्याच्यामध्ये काय करतो, गिट्टी कशी फसवतो आपण तशा प्रकारे. तर याचा सी ऑप्शन काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर विच टेस्ट इन वाइंडिंग इज इसेन्शियल बिफोर गिव्हिंग सप्लाय. आता तुम्ही मोटर एक तर रिवाइंडिंग केली की आणली आहे,
त्याला पुरवठा देण्यापूर्वी म्हणजे वाइंडिंग करून आणली किंवा वाइंडिंग आत्ता केली, त्याला सप्लाय देण्यापहिले सर्वात पहिले तुम्हाला टेस्ट कोणती करावी लागेल, तर तुम्हाला माहिती आहे जर का तुम्ही सप्लाय 3 फेज आहे ना, 3 फेजमध्ये आपल्याजवळ 3 फेज आहे म्हणजे आर, वाय आणि बी, आणि जर का तुम्ही चुकीचा फेज चुकीच्या ठिकाणी लावला तर ते मोटरची डायरेक्शन काय होईल, उलटी फिरायला लागेल. म्हणून आपल्याला सर्वात पहिले जे टेस्ट करायची राहते ते कोणती राहते, पोलॅरिटी टेस्ट, म्हणजेच त्याचे पहिले फेज ओळखणं हे सर्वात महत्त्वाचं राहते. तर ही जी पोलॅरिटी म्हणजे ध्रुवीयता चाचणी, पोलॅरिटी जसे 3 फेज नेमका आर, वाय, बी आणि कोणता आहे हे माहीत करणं आपल्यासाठी सर्वात पहिली पायरी आहे, म्हणजे सुरुवातीची पायरी आहे. म्हणून याचं बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर why the rotor bar is mounted on the slightly skew position in 3 phase induction motor. त्या प्रश्नाचं असं म्हणणं आहे की 3 फेज इंडक्शन मोटर बार स्केव म्हणजे थोडेसे तिरप्या स्थितीमध्ये बसवले जातात. कारण आता बघा हे जे रोटर आहे ना, तुम्ही रोटर बघाल ना, ते रोटरचे बार सरळ नाही आहे. ते तुम्ही जर बघितले, जर असा रोटर असेल तर तुम्ही बाहेर काढून बघितलं तुम्हाला असे नाही दिसणार. ते कसे दिसणार तुम्हाला, अशा पद्धतीने तिरपे दिसणार तुम्हाला. तिरप्याचं कारण असं की एक तर मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही, मेन त्याचं कारण आहे मॅग्नेटिक लॉकिंग. पण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे की बघा जनरेट मॅक्झिमम फ्लक्स त्याच्यासाठी पण नाही, प्रोड्यूस इझी स्ट्रे लॉस त्याच्यासाठी पण नाही, स्पीड कॉन्स्टंटसाठी पण नाही, मेंटेन द रोटर स्पीड कॉन्स्टंट त्याच्यासाठी पण नाही करत. कशासाठी करतो आपण, प्रोड्यूस मोर युनिफॉर्म रोटर फील्ड अँड टॉर्क. ठीक आहे. जर तुम्हाला जास्त म्हणजे युनिफॉर्म मध्ये रोटरला फिरवायचं असेल आणि टॉर्क पण तयार करायचं असेल, हे त्याचं कारण दिलेलं आहे. पण पुन्हा एक ॲडिशनल कारण आहे की रोटर ब्लॉक नाही झालं पाहिजे, म्हणून काय करते त्याला थोडंसं तिरप बनवलं राहते. पण हे लक्षात ठेवा की जास्त रोटरची फील्ड युनिफॉर्म बनवण्यासाठी आणि टॉर्क वाढवण्याकरिता आपण काय करतो, त्याला स्केव करतो, असं या ऑप्शनचं म्हणणं आहे. तर याचं डी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. दोन्ही पण कारण आहे, हे पण कारण आहे. आणि मी सांगितलं की सरळ समजा असं सरळ राहिलं तर काय होते, दोन्ही साईडनी त्या मॅग्नेटची ताकद सारखी पडते आणि तो काय होते, तो लॉक होऊन जाते. लॉक नाही झाला पाहिजे म्हणून आपण त्याला तिरप करतो. तेही त्याचं दुसरं कारण आहे. ठीक आहे. पण आता या ऑप्शनमध्ये ते कारण नव्हतं, जे होतं ते आपण केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विच लॉस इज डिटरमाइंड बाय नो लोड टेस्ट. आता विचारला आहे की नो लोड टेस्टमध्ये विच लॉस डिटरमाइंड बाय नो लोड. आता नो लोडचा टेस्ट करून कोणता आपण लॉस फाइंड करतो. बघा शॉर्ट सर्किट जर टेस्ट केली ना तर आपल्याला कॉपर लॉस मिळते, आणि जर नो लोड म्हणजेच आपण एक प्रकारे याला जशी ट्रान्सफॉर्मरमध्ये ओपन सर्किट टेस्ट करतो ना आयरन लॉस काढायसाठी, सेम टू सेम नो लोड म्हणजे आपण लोड लावणार नाही तेव्हा जर आपण टेस्ट केली ना त्याच्यात मग आपण आयरन लॉस फाइंड करू शकतो. काय लॉस फाइंड करू शकतो, आयरन. हेच नो लोडच्या ठिकाणी समजा लोड असतं तर लोड राहिलं की आपण काय होते, मग त्याच्यामध्ये जसं लोड म्हणजेच आपण ब्लॉक रोटर टेस्ट करतो तेव्हा कॉपरचा ऑप्शन येते, कॉपर लॉस येते. पण सध्या नो लोड म्हणजे त्याच्यावरती कोणताही भार नसताना जर आपण लॉस का फाइंड केला तर त्याला आपण कोणता लॉस निघते, तर त्याने आयरन लॉस आपण फाइंड करू शकतो, म्हणजे लोखंडी तोटा असं त्याला मराठीत म्हणता येईल. ठीक आहे. त्याचं ए आन्सर काय राहील बरोबर आहे. त्यानंतर विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ 2 व्हेरिएबल स्पीड ओनली ऑप्टेन. ठीक आहे. इथं म्हटलं आहे की कोणत्या मेथडनी 2 व्हेरिएबल स्पीड ऑप्टेन करता येते 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये. ॲक्च्युली आम्ही प्रश्नामध्ये पण समाधानी नाही आहे आणि या उत्तरात पण समाधानी नाही आहे, पण असो जे निम्मीने दिला आहे ते खरा समजू आपण. ठीक आहे. तर याच्यात काही जास्त वाच्यता करणार नाही मी. स्पीड कंट्रोल कोणत्या पद्धतीमुळे 2 व्हेरिएबल स्पीड फक्त 3 फेज इंडक्शनमध्ये मिळू शकते. 2 व्हेरिएबल म्हणजे 2 प्रकारच्या स्पीड आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो. तिथं म्हटलं आहे चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल. स्टेटरचे पोल बदलवून आपण 2 स्पीड मिळवू शकतो असं म्हणणं आहे. तर ठीक आहे, याचं उत्तर डी आहे निम्मीच्या हिशोबाने. मग ॲक्च्युली माझ्या मताने प्रश्नामध्ये थोडंसं काहीतरी चुकीचं असू शकते, पण असो आपल्याला लक्षात ठेवा की जर 2 व्हेरिएबल स्पीड म्हटलं की चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल असं त्याचं उत्तर राहील, म्हणजेच त्याचं उत्तर डी बरोबर राहील. तर आपण काय करू, इथे या क्लासला थांबून देऊ आणि बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कव्हर करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुमच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यूस नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत इथं ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.